तर मग त्याच्या जवळचा आम्ही बघायला गेलो, तर मग म्हटलं बाबा आता जवळ तिथं बरेच आहेत म्हटलं, नेमकं असं कोण होतं त्याचा बेस्ट फ्रेंड. आणि त्याच्या भावाला बारक्या भावाला नाही का, तर तो म्हटला की एक दादा असायचा म्हटलं कंटिन्यू, पण तो आत्ता नाही, त्यांनी फाशी घेतली म्हटलं नाही का. तर मग लाल्याच्या आईला विचारलं, म्हटलं तुमच्यातलं कोणी नातेवाईकांमध्ये किंवा मित्रामध्ये. म्हटले नाही बाबा, ते एक पोरगं असायचं ते टपरीवाल्याचं बारकं भाऊ, त्यांनी घेतली होती बाबा फाशी, पण कारण काही कळलं नाही आम्हाला. ते पोरगं असायचं, ही जे तुमची मित्र आहेत ना, त्यांच्यानंतर ते त्यांच्याबरोबर त्याच्याबरोबर असायचं कंटिन्यू. मग म्हटलं काय ड्रिंक बिंक करायचं, म्हटलं हा थोडाफार करून यायचा, पण त्याच्यामुळे त्याला जरा एकदा त्याच्या वडिलांनी जाब दिल्यामुळे ते काय बंद झाला तो. तर मग ते पोरगं काय दिसा ना बाबा आता त्याच्यानंतर. मग म्हटलं मग झालं काय नेमकं. मग म्हटलं तसं करत करत मग त्यांनी म्हटले की बाबा ठीक आहे, चला आपण तशी लिंक लावून बघू. त्या हिशोबानं मग आम्ही काय केलं, त्याच्या आई वडिलांना बोलवलं, ज्या पोरांनी फाशी घेतली का, आई वडिलांना आणि भावाला बोलवलं. आणि त्यांना पाहिल्यावर आहे ना पडायला लागला अचानक. म्हणजे एका साईडला ती फॅमिली त्या चित्रात यायच्या आधी आम्हाला आहे ना असं वाटत होतं आता आपला नाहीच राहिला. आणि नेमकं जेव्हा त्याची फॅमिली आली का आतमध्ये, त्यांच्याकडे असं बघितलं, ते वेगळीच नजर. आणि आवाज पण तो घोगरा, आम्हाला कोणाला सुधरा ना, पाऊस बदलला, ढासा ढासा रडायला लागला. तर तो तो आवाजच नव्हता, वेगळाच आवाज. म्हणजे एखाद्या आतून जेव्हा एखादं झाड लागल्यासारखंच असतं नाही का, हां. चुकीचं झाड लागल्यावर जसा आवाज येतो का, तसा आवाज आम्हाला जाणवला. तो पहिला एक्सपिरियन्स होता माझा.